यानंतर पुन्हा एक ब्रेकिंग बातमी पाहणार आहोत। देशभराचं लक्ष लागलेलं आहे निवडणूक आयोगाकडे, कारण आज दुपारी 12 वाजता निवडणूक आयोगाची एक महत्त्वाची बैठक होतीये। लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी निवडणूक आयोगाची ही बैठक होणार आहे आणि लोकसभा निवडणुकींच्या तारखांची घोषणा कधी होते याकडे सगळ्या देशाचं लक्ष लागलेलं आहे। अधिक माहिती घेऊयात। प्रशांत लीला रामदास आपले प्रतिनिधी थेट नवी दिल्लीवरून आपल्या सोबत आहेत। प्रशांत, खास करून आज 12च्या नंतर एक अत्यंत महत्त्वाची बैठक केंद्रीय निवडणूक आयोगाने बोलवली आहे। या बैठकीमध्ये अनेक अधिकाऱ्यांना बोलवलं आहे। सोबतच त्या पद्धतीने व्हीव्हीपॅट पॅड आहे, त्यानंतर ईव्हीएमच्या संदर्भातली काय तयारी आहे, अंतिम टप्प्यात पोहोचले, बॅलेट लिस्ट जे आहे मतदानाच्या याद्या या संदर्भातही अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे। आज कुठल्याही तारखांची घोषणा होणार नाही असं स्पष्टपणे आज जी माहिती प्राप्त झाली आपण सूत्रांकडून त्यांनी स्पष्ट म्हटलंय। पण महत्त्वाचं म्हणजे ज्यांची सध्या माहिती मिळते तर आगामी 11 किंवा 12 तारखेला या संदर्भात घोषणा होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। महत्त्वाचं म्हणजे ज्या पद्धतीने माहिती मिळते सोबतच की या पूर्वी गेल्या 3 दिवसापासून सतत केंद्रीय निवडणूक आयोगाने बैठकीची सतत सुरू आहे। कधी पोलीस खात्यातून बैठकी सुरू आहे, कधी विविध राज्य सरकारांचे जे अधिकारी त्यांच्यासोबत बैठका सुरू आहेत, सचिवांसोबत बैठका सुरू आहेत। महत्त्वाचं म्हणजे आजची बैठक ही अतिशय महत्त्वाची मानली जाते, कारण की आज अंतिम निर्णय होणार, कारण की युद्ध स्तरावरती लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू आहे आणि आज त्याच्यावर अंतिम स्वरूप म्हणजे आज निश्चय होईल की साधारणतः तारखा केव्हा घोषित करायच्या। त्यामुळे आजच्या बैठकीकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे। अगदी धन्यवाद प्रशांत, तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल।